नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण पंचम अंश. आज आपण 27वा अध्याय पाहणार आहोत. यामध्ये प्रद्युम्न हरण आणि शंभरवध असा विषय आहे. श्री मैत्रेय म्हणाले, हे मुने, वीरवर प्रद्युम्नाला शंभरासुरांनी कसं बरं हरण केलं आणि पुन्हा महाबली शंभराला प्रद्युम्नानीच कसं मारलं? ज्याला पहिल्यांदा हरण केलं होतं त्यानेच नंतर त्यांचा कसा काय वध केला? तेव्हा अहो गुरुजी, मी हे संपूर्ण जो प्रसंग आहे ना, तो विस्तारपूर्वक ऐकण्याची इच्छा करतो आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, हे मैत्रेया, काळाच्या समान विकराल असा शंभरासूर होता. त्याने प्रद्युम्नाचा जन्म झाल्याबरोबर 6व्या दिवशीच हा मला मारणार आहे असं जाणून त्या सुतिका गृहातून म्हणजे त्या बाळंतिणीच्या खोलीतून त्यांनी त्याला उचलून हरण केलं. त्याचं हरण केल्यानंतर शंभरासुरांनी काय केलं, त्याला लवण समुद्रामध्ये, क्षार समुद्रामध्ये घातलं. तो जो समुद्र आहे तो तरंग त्याच्यावर खूप होते आणि खूप आवर्त म्हणजे भोरे होते आणि अगदी भयानक असे मगरी त्या ठिकाणी होत्या. तिथे फेकलेल्या त्या बालकाला एका माशाने गिळलं, पण तो त्याच्या जठराग्नीने जळून सुद्धा तो मेला नाही. कालांतराने काय केलं, काही जे कोळी होते म्हणजे मासे पकडणारे होते, त्यांनी ते मासे पकडायला जे आले होते त्याच्यामध्ये इतर माशांबरोबर ह्या माशाला पण त्यांनी पकडलं आणि असुरश्रेष्ठ शंभराला त्यांनी ते सांगितलं. त्याच्या केवळ त्याची नाममात्र बायको होती मायावती नावाची. ती संपूर्ण अंतपुराची स्वामिनी होती आणि ती सुलक्षणा स्त्री संपूर्ण जे स्वयंपाकी वगैरे होते, ते स्वयंपाकघर जे होतं त्याचे आधिपत्य करत होती, म्हणजे मालकी होती तिची त्याच्यावर. ती पाहत होती सगळं. त्यावेळेला मग तो मासा जो दिला होता त्याचं पोट फाडल्यानंतर त्यामधून एक अतिशय सुंदर बालक दिसला आणि तो जो कामवृक्ष होता, म्हणजे मदनाचा अंश म्हणतात त्याला, तर त्याचा प्रथम अंकुर होता असा तो दिसत होता. तेव्हा हा कोण आहे बरं, हा माशाच्या पोटात कसं काय गेला असा तिने विचार केला. ती अत्यंत आश्चर्यचकित झाली आणि त्यावेळेला देवर्षी नारद त्या ठिकाणी आले आणि ते म्हणाले, हे सुंदर भ्रुकुटी असणाऱ्या सुंदर अशा स्त्रिये, हा संपूर्ण जगताची स्थिती आणि संहार करता भगवान विष्णू जो आहे त्याचा पुत्र आहे. शंभरासुरांनी त्याला बाळंतिणीच्या खोलीतून चोरलं आणि समुद्रामध्ये फेकून दिलं होतं. तिथे एका माशाने याला गिळलं आणि त्याच्याच द्वारा तो आता तुझ्या घरी परत आला आहे. तेव्हा तू या नररत्नाचा विश्वस्त हो त्याची आणि त्याचं व्यवस्थित पालन कर. मग श्री पराशर ऋषी म्हणाले, देवर्षी नारदांनी असं म्हटल्यानंतर मायावतीने त्या बालकाला घेतलं, कारण ती इतका सुंदर होता तो की ती मोहित झाली होती आणि बाल्यावस्थेपासून ती अतिशय प्रेमाने त्याचं पालन करायला लागली. हे महामते मैत्रेया, ज्या वेळेला तो नवयौवन त्याला प्राप्त झालं, तरुण झाला तो, त्यावेळेला तो आणखीनच सुंदर दिसायला लागला आणि ती गजगामिनी जी स्त्री, ती सुंदरी होती, शंभरासुराची पत्नी, नाममात्र पत्नी म्हटले तिला, तर ती त्याच्यावरती कामनायुक्त प्रेम करायला लागली. हे मैत्रेया, जो प्रद्युम्न होता त्याला ती ना आपलं हृदय आणि नेत्राने त्याला आपल्याकडे आकर्षित करत होती आणि ती त्याच्यावर खूप अनुरक्त झाली होती. मग त्या मायावतीने काय केलं, त्या प्रेमाने आंधळी झाली ती आणि तिने त्याला सगळ्या प्रकारची माया शिकवली, कारण ते राक्षस होते ना, ते मायावी होते. अशा प्रकारे त्याच्यावरती आसक्त झालेली जी कमललोचना होती तिला प्रद्युम्नाने असं म्हटलं, कृष्णपुत्र प्रद्युम्नाने, की आज तू मातृभाव सोडून हा अन्य प्रकारचा भाव का प्रकट करत आहेस? तेव्हा मायावती तिला म्हणाली की अरे, तू माझा मुलगा नाही आहेस,
तू भगवान विष्णूचा मुलगा आहेस. तुला 100 तुझा काळ होऊन बसला होता तो आणि त्यांनी तुझं हरण केलं होतं आणि तुला समुद्रात फेकून दिलं होतं. तेव्हा तू मला एका माशाच्या उदरामध्ये मिळालास. तेव्हा हे कांत, तुझी पुत्रवत्सला जननी आजसुद्धा रडत असेल तिकडे. श्री पराशर ऋषी म्हणाले, मायावतीने असं त्याला म्हटलं आणि मग महाबलवान प्रद्युम्नाने क्रोधाने विव्हल झाला तो आणि त्याने शंभरासुराला युद्धासाठी ललकारलं, आव्हान दिलं आणि तो त्याच्याबरोबर युद्ध करायला लागला. यादव श्रेष्ठ प्रद्युम्नाने त्या दैत्याची संपूर्ण सेना मारली आणि त्याची जी माया होती, 7 प्रकारच्या माया होत्या, त्या त्याने जिंकल्या आणि 8व्या मायेचा प्रयोग केला. कारण हिने माया शिकवली होती ना त्याला राक्षसांची सगळी, त्यामुळं त्याला ते जमलं. 8व्या मायेचा त्याने प्रयोग केला. मग त्या मायेने दैत्यराज कालशंभराला त्याने मारलं आणि मायावतीच्या बरोबर त्याने विमानातून आकाशमार्गाने आला तो आणि आपल्या वडिलांच्या नगरीमध्ये आला, म्हणजे द्वारकेला आला तो. मायावतीच्या बरोबर अंतःपुरामध्ये तो उतरला. मग कृष्णाच्या बायकांनी त्याला पाहिलं, पत्नींनी, तर त्यांना वाटलं हा कृष्णच आला की काय, पण एवढा सुंदर तरुण असा. पण जी रुक्मिणी आहे अनिंदिता, तिच्या नेत्रामध्ये प्रेमाने अश्रू आले आणि ती म्हणाली की हा अवश्य नवयौवन प्राप्त झालेला असा किती जिचं भाग्य चांगलं नाही, कमनशिबी असेल, तिचा हा मुलगा दिसतोय. जर माझा मुलगा प्रद्युम्न जिवंत असता तर आता तो एवढाच वयाचा असता. हे वत्स, तू नीट मला सगळं सांग बरं, की तुझी भाग्यवती कोणती जननी आहे, कुठल्या आईला तू विभूषित केलं आहेस, किंवा हे मुला, जसं मला तुझ्याबद्दल अतिशय प्रेम वाटतं आहे आणि जरा तुझं जे काही स्वरूप आहे, म्हणजे तू तुझं जसं काही दिसतो आहेस ना, त्यावरून मला असं वाटतं की तू श्रीहरीचाच मुलगा आहेस. श्री पराशर म्हणाले, त्यावेळेला कृष्णाबरोबर त्या ठिकाणी देवर्षी नारद पण आले. मग त्यांनी अंतःपुर निवासिनी देवी श्री रुक्मिणीला आपल्या बोलण्याने आनंदित केलं. ते म्हणाले की हे सुवासिनी, हे सुभ्रू, हा तुझाच मुलगा आहे. हा 100 मारून आलेला आहे, ज्याला बाल्यावस्थेमध्ये बाळंतिणीच्या घरात खोलीतनं त्यांनी हरण केलं होतं. आणि ही सती मायावती जी आहे ती तुझ्याच मुलाची पत्नी आहे, कारण ही 100 पत्नी नाही आहे. त्याचं कारण ऐक की पूर्वकाळी कामदेवाला भस्म केलं होतं ना शंकरांनी. मग त्याच्या पुनर्जन्माची प्रतीक्षा करत होती रती. तेव्हा तिने आपल्या मायारूपाने 100 मोहित केलं होतं. तेव्हा ही जी मत्तविलोचना आहे त्या तिने दैत्याला विहारादी जे काही उपभोग द्यायचे होते त्यावेळेला आपलं मायारूप दाखवत राहिली होती. कामदेवाने तुझ्या पुत्ररूपाने जन्म घेतला आहे आणि ही सुंदरी जी आहे ती त्याची प्रिया रती आहे. हे शोभने, ही तुझी पुत्रवधू आहे, सुनबाई आहे. त्याच्याबद्दल तू कुठलीही विपरीत शंका घेऊ नकोस. हे ऐकल्यानंतर रुक्मिणी आणि कृष्णाला अतिशय आनंद झाला आणि समस्त द्वारकापुरीसुद्धा साधू साधू, वा छान वा छान असं म्हणायला लागली. आणि इतके वर्ष जो आपला मुलगा हरवला होता त्या मुलाबरोबर रुक्मिणीची भेट झाल्यामुळे द्वारकापुरीतल्या सगळ्या नागरिकांना पण खूप खूप आनंद झाला. इथे हा अध्याय संपतो. यामध्ये 32 श्लोक आहेत. धन्यवाद.